श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, ते साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. मग प्रश्न असा पडतो, महाराजांना मुजरा करताना नक्की नाक का घासावे? ही केवळ प्रथा आहे की यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांसाठी हा रहस्यपूर्ण अर्थ शांतपणे आणि श्रद्धेने समजून घेऊया. मंदिरात येताच 3दा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवताचे अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत, आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म. ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते, राजाधिराज, योगीराज आणि योग्याचा राजा असेही म्हटले आहे. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता, तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येतात. मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत. महाराज राजाधिराज योगीराज आहेत, म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे. नाक घासण्यामागे आपला अहंकार त्यागणे आणि तुम्हीच पूर्ण परब्रह्म आहात हे स्वीकारणे आहे. स्वामी महाराजांना मुजरा करताना नाक घासणे म्हणजे अहंकाराचा त्याग आणि महाराजांना परब्रह्म पूर्ण शरणागत जाणे. जर मन शुद्ध असेल, श्रद्धा खरी असेल, तर साधा नमस्कार सुद्धा महाराज स्वीकारतात. हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वामी भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी नामस्मरणात सदैव राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.